श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, मुलं ही देवाघरची फुलं असं म्हटलं जातं. बऱ्याचदा अशा देवाघरच्या फुलांचं आयुष्य खूप छान असतं, पण काही वेळेला ही फुलं कोमेजून जातात, बेघर अनाथ होतात. काही वेळेला तर त्यांच्यावर अन्याय अत्याचार देखील होतो. अशा वेळी त्यांच्या मदतीला येते ती बालकल्याण समिती. होय मित्रांनो, अशा पीडित अन्यायग्रस्त मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या या बालकल्याण समितीविषयी आज आपण जाणून घेऊयात. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ज्येष्ठ विधिज्ञ, माजी सरकारी वकील आणि सिंधुदुर्गच्या बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदेश तायशेटे सर. सर, आमच्या स्टुडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की बालकल्याण समिती म्हणजे नेमकं काय, ती स्थापन करण्यामागचं कारण आणि या समितीचं कार्य काय असतं, काय सांगाल? बरं, आपल्या महाराष्ट्रात एक बालन्याय कौसात म्हटलंय काळजी आणि संरक्षण कौसपूर्ण अधिनियम 2015 हा जो कायदा आहे, या कायद्याप्रमाणे कलम 27 प्रमाणे या समितीची स्थापना केली जाते. ही स्थापना गव्हर्नमेंट करतं, गव्हर्नमेंटकडून गॅजेट प्रसिद्ध होतं आणि राज्यपालांच्या सहीने ही अपॉइंटमेंट केली जाते. ही जी समिती आहे ही बाल कल्याण समिती, नावातच आलं की बालकांच्या कल्याणासाठी. मग बालकांचं कल्याण म्हणजे काय, तर सर्वात महत्त्वाचं काळजी आणि संरक्षण. मी त्याचा अर्थ असा लावला आहे, काळजी ही आई घेते आणि संरक्षण हे वडील करतात, म्हणून केअर अँड प्रोटेक्शन हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळी केअर अँड प्रोटेक्शन एखाद्या बालकाचं होत नाही, त्यावेळी ते बालक बालकल्याण समितीच्या अधिकार कक्षेत येते. आपल्या जिल्ह्याला ही बालकल्याण समिती गेल्या 3 वर्षापूर्वी राज्यपालांच्या सहीने स्थापन करण्यात आली आणि गेली 3 वर्ष आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा बालकांसाठी आम्ही काम करतोय, तीच म्हणजे बालकल्याण समिती. सर, यामध्ये कोणती कोणती बालकं येतात? म्हणजे सर्वसाधारण आपण बघतो ती बालकं असतात की काही विशेष त्याची व्याख्या आहे? हो, यामध्ये कलम 2 आहे आणि उपकलम 14 आहे. त्यामध्ये कोणती कोणती बालकं बालकल्याण समितीच्या अधिकार कक्षेत येतात ते कायद्याने नमूद केलेलं आहे. त्या अगोदर मी सांगेन, ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट जो आहे, म्हणजे जे ऍक्ट म्हणतो आपण त्याला इन शॉर्टमध्ये, यामध्ये 2 बालकं येतात. एक, ज्या बालकाकडून काहीतरी गुन्हा स्वरूपाचं कृत्य होतं ते बालक, आणि ज्या बालकाला काळजी आणि संरक्षणाची गरज आहे असे बालक. म्हणजे ही 2 प्रकारची बालकं या कायद्यात नमूद केलेली आहेत. जे ऍक्ट प्रमाणे ही 2 बालकं जी आहेत ती ज्या बालकाकडून गुन्ह्या स्वरूपाचं कृत्य होतं तर ते बालक बाल न्याय मंडळासमोर सादर केलं जातं, आणि जे पीडित बालक जे आहे ते बालकल्याण समितीसमोर सादर केलं जातं. म्हणजे आपल्याला माहिती आहे, कोर्टात एखाद्या आरोपीला जर पकडलं तर कसं हजर केलं जातं, तर तसंच विदिन 24 आवर्स जर ती पीडित बालिका असेल, म्हणजे पीडित बालिका म्हणजे काय, तर त्या बालिकेवर अन्याय झाला असेल, बालिका, बालक आणि थर्ड जेंडर जो बालक आहे तो पण त्यामध्ये येतो. अच्छा. 18 वर्षापेक्षा कमी वयाचं असलेलं बालक म्हणजे बालक. 18 वर्षाची डेफिनेशन सुद्धा सुप्रीम कोर्टाने केलेली आहे की 365 दिवस म्हणजे 1 वर्ष, त्यामुळे 17 वर्ष 365 दिवस पूर्ण न केलेलं बालक म्हणजे बालक. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असक्षम पालक, मग ते असाध्य रोगाने असतील, आर्थिक परिस्थितीने असतील, थोडक्यात अनफिट पेरेंट, अशा पालकांची मुलं ही बालकल्याण समितीच्या अधिकार कक्षेत येतात. त्याचबरोबर पॉक्सो कायदा जो आहे त्या पॉक्सो कायद्यामध्ये पीडित बालिका, पीडित बालक ज्याच्यावर लैंगिक अत्याचार झालेत, अशी बालकं, बालिका बालकल्याण समितीच्या अधिकार कक्षेत येतात. त्याचबरोबर घरातून निघून गेलेलं बालक, रनअवे चाइल्ड म्हणतो, ती बालकं येतात. अनाथ बालकं येतात, ऑर्फन चाइल्ड ते येतात. आणि घरात सुद्धा एखाद्या बालकाला मारहाण झाली, आई वडिलांकडनं मारहाण झाली, शाळेत शिक्षकांकडून मारहाण झाली, म्हणजे जे कस्टडियन आहेत, ज्यांचा ताबा, बालकांचा ताबा त्या पालकांकडे आहे, मग ते क्लास टीचर असतील, शाळेतील शिक्षक असतील, आईवडील असतील, आईवडील नसतील, आजी आजोबा असतील, मावशी मामा असतील, त्यांच्याकडून जर त्या बालकाला त्रास होत असेल तर ते बालकसुद्धा बालकल्याण समितीच्या अधिकार कक्षेत येतं. मग याची प्रोसिजर अशी आहे की पॉक्सो कायद्यामध्ये ज्याप्रमाणे आरोपीला अटक करून कोर्टात नेलं जातं, त्याच पद्धतीने पोलिसांमार्फत त्या बालकाला ज्याच्यावर अत्याचार झालेत, लैंगिक अत्याचार झाले, त्याला 24 तासाच्या आत बालकल्याण समितीसमोर सादर करावं लागतं.
दरम्यान एक मुंबई हायकोर्टाची जजमेंट आली की पॉक्सो कायद्यामध्ये असलेल्या पीडित बालिकेला किंवा बालकाला तुम्ही बालकल्याण समितीसमोर हजर न करता रिपोर्टिंग करा. त्यामुळे फक्त पॉक्सो कायद्यामधील जर पीडित बालिका असेल तर 24 तासाच्या आत पोलीस स्टेशनने, ज्या पोलीस स्टेशनने तो गुन्हा नोंद केला त्या पोलीस स्टेशनने बालकल्याण समितीला ती माहिती कागदपत्रांनिशी सादर करावी लागते. हे बंधनकारक आहे. जर ती पॉक्सो कायद्यामधील बालिका बालक नसेल, इतर असेल, म्हणजे रनअवे घर सोडून गेलेलं बालक आहे आणि ते कोणालाही सापडलं तर त्यांनी ते घरी नेता कामा नये. त्याची नोंद त्यांनी बालकल्याण समितीला दिली पाहिजे किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला दिली पाहिजे. पोलीस स्टेशनने ते बालक विदिन 24 hours बालकल्याण समितीसमोर सादर केलं पाहिजे. हे बंधनकारक आहे. ही जबाबदारी कायद्याने त्या पोलीस स्टेशनवर टाकलेली आहे. ओके. त्या प्रकारे अशा प्रकारे वेगवेगळी बालकं बालकल्याण समितीच्या समोर येतात. मगाशी आपण सांगितलं की या बालकल्याण समितीची निवड राज्यपालांच्या अध्यादेशाने होत असते. तर यामध्ये ही निवड प्रक्रिया कशी असते आणि यामध्ये कुठल्या कुठल्या सदस्यांचा समावेश असतो? हे सुद्धा जे ऍक्टमध्ये दिलेलं आहे. म्हणजे क्वालिफिकेशन काय असावी आणि त्यांची निवड प्रक्रिया कशी असावी हे पण जे ऍक्ट आणि रूल्स जे आहेत त्यामध्ये दिलेलं आहे. अगोदर लॉ फील्डमधला कोणीही 7 वर्षांपेक्षा जास्त कालावधी मुलांसंबंधी काम करतो आहे, म्हणजे 7 वर्षांचा मुलांबरोबर काम केल्याचा अनुभव आणि त्याची लॉ डिग्री असेल, त्याचबरोबर MSW असेल, सोशॉलॉजीमधील असेल, सायकॅट्रिस्ट असेल, तर यांना प्रेफरन्स दिला जातो. आणि यापैकी जर कोण नसेल तर ग्रॅज्युएशन पाहिजेच आहे. त्याचबरोबर मुलांबरोबर 7 वर्षांपेक्षा जास्त कालावधी त्याने काम केलेलं असलं पाहिजे. ज्यांना समाजकार्य करण्याची आवड आहे सगळ्यात महत्वाचं, आणि पेड सोशल सर्व्हिस आहे, गव्हर्नमेंट पैसे पण देत आहे, तर त्यांनी अर्ज करायचा. त्या अर्जाची छाननी केली जाते. त्याच्यावर कुठचा गुन्हा दाखल नाही ना, त्याचा कुठचा वेगळा इंटरेस्ट नाही ना या कमिटीवर येण्यासाठी, त्याची स्वतःची संस्था असेल बालगृह वगैरे तर त्याचा इंटरेस्ट तिकडे येऊ शकतो. त्याच्यावर कुठची फौजदारी केस नाही आहे, त्याच्याकडून गुन्हा स्वरूपाचं कृत्य घडलेलं नाही आहे, ही अगोदर खातरजमा केली जाते. ते ऍप्लिकेशन्स आलेले सॉर्टिंग केले जातात. त्यानंतर महिला बाल विकास विभाग या विभागाच्या अंतर्गत ही कमिटी येते. अगोदर अर्ज केल्यानंतर त्याची छाननी होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंटरव्ह्यू घेतला जातो. एक कमिटी स्थापन केली जाते. त्या कमिटीचे अध्यक्ष जे असतात इंटरव्ह्यू कमिटीचे ते रिटायर्ड बॉम्बे हायकोर्टचे जस्टिस असतात आणि या क्षेत्रामधील तज्ज्ञ लोक असतात. एक अशासकीय सदस्य असतो जो बालकांसोबत काम करतो. अशा प्रकारे पॅनल असतं आणि ते पॅनल इंटरव्ह्यू घेऊन त्यानंतर त्यामधून सिलेक्शन केलं जातं. यामध्ये एक अध्यक्ष आणि 4 सदस्य अशा प्रकारे बालकल्याण समितीची रचना असते. 4 सदस्यांमध्ये एक महिला सदस्य असणं आवश्यकच आहे, बंधनकारक आहे. आपल्या जिल्ह्यात सुद्धा एक अध्यक्ष आणि 4 सदस्य अशा प्रकारची नेमणूक झालेली आहे. ही नेमणूक 3 वर्षांसाठी असते. 3 वर्षानंतर ही आपोआप रद्द होते किंवा नवीन कमिटी जर स्थापन व्हायला काही वेळ जाणार असेल तर गव्हर्नमेंट एक वेगळा आदेश करून ती कमिटी अजून पुढे चालू ठेवू शकते. आता सध्या कोण कोण आहे कमिटीमध्ये, कोण कोण सदस्य आहेत? मी अध्यक्ष म्हणून जिल्हा बाल कल्याण समिती सिंधुदुर्गसाठी काम करतोय. एक ॲडव्होकेट लीना नेवगी म्हणून आहेत सावंतवाडीच्या, त्या सदस्य म्हणून आहेत. त्याचबरोबर ॲडव्होकेट अरुण पंदुरकर सर जे प्राचार्य म्हणून कुडाळच्या राहुल महाराज कॉलेजला काम करत होते आणि त्यांनी सेवानिवृत्तीनंतर LLB केलं, ते सदस्य म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर 2 प्राध्यापक आहेत, एक निर्मळे सर आणि रहाटे मॅडम, ज्या युनिव्हर्सिटीच्या जे आपलं सब सेंटर आहे तिकडे प्राध्यापक म्हणून काम करतात. त्या दोघेही MSW आहेत. तर अशा प्रकारे हे 4 सदस्य आणि मी अशा प्रकारे सिंधुदुर्गमध्ये काम करतो आहे. सर मला सांगा की ही समिती बालकांसाठी काम करते, मग सिंधुदुर्गामध्ये अशा मुलांची काय परिस्थिती आहे, काय सांगाल? हो, काय झालंय, कायद्यामध्येच बंधनकारक आहे सगळ्यांवर की हे गोपनीय काम चालतं. म्हणजे ज्यावेळी बालकल्याण समिती एखाद्या बालकाची दखल घेते तेव्हा त्याला गोपनीयतेचा कायदा लागू होतो. कायद्यामध्येच दिलं की त्याची माहिती, बालकाचं नाव, बालकाचा पत्ता, पालकांचा पत्ता, शाळेचं नाव, ज्या आधारे बालकाची ओळख बाहेर समाजात जाईल असं कोणतेही कृत्य करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे म्हणजे घर सोडून जाणाऱ्या बालकांची स्थिती आपल्या जिल्ह्यात भयानक आहे. बालक आणि बालिका म्हणजे मोबाईलचं वेड आहे, 12वीची परीक्षा आहे आणि आधी 2 दिवस मुलं फिरायला जात आहेत समुद्रकिनारी आणि फिरून येत आहेत, दुसऱ्या दिवशी पेपर आहे. म्हणजे थोड्या वेगळ्या दिशेने बालक चालली आहेत आणि हे कधीच समाजासमोर येत नाही, वृत्तपत्रातून त्याची प्रसिद्धी देता येत नाही. घर सोडून जाण्याचं प्रमाण वाढलंय.
पॉक्सोच्या केसेस वाढल्यात. आता कायद्याला जे अभिप्रेत आहे की पॉक्सो तरतुदीप्रमाणे की खरोखर लैंगिक अत्याचार झाला आहे किंवा कसं, आपल्याकडे ज्या केसेस होतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 90% केसेस तरी अशाच आहेत की रोमॅन्टिक रिलेशन्समधून पॉक्सो केसेस झालेले आहेत. 7 वर्षाची मुलगी सुद्धा पॉक्सो आणि रोमॅन्टिक रिलेशनमध्ये मुलाकडे आकृष्ट होते आहे, त्यांचे प्रेमसंबंध जुळून येत आहेत. 16 वर्षाची मुलगी प्रेग्नंट राहते आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि म्हणजे जे लैंगिक अत्याचार इन द सेन्स बिलो 18 असल्यामुळे त्यांची कन्सेंट सुद्धा गृहीत धरली जात नाही पॉक्सो कायद्याच्या तरतुदीप्रमाणे. त्यामुळे ती जर प्रेग्नंट असेल तर त्या मुलावर केस होते आणि मग त्याला त्या चौकशी सामोरं जावं लागतं. भरपूर केसेस होत आहेत पॉक्सोच्या म्हणा, घर सोडून जाणाऱ्या बालकांच्या म्हणा, इतर ज्या केसेस आहेत म्हणजे चाइल्ड मॅरेज, चाइल्ड लेबर, या केसेस आपल्याकडे नाही आहेत, खूपच कमी आहेत. नाहीच आहेत असं नाहीत, 1-2 केसेस चाइल्ड मॅरेजच्या सुद्धा आहेत. लेबरच्या, चाइल्ड लेबरच्या अजून आपल्याकडे केसेस आमच्या या 3 वर्षात एकही झालेले नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग त्या मानाने खूप सुशिक्षित आहे म्हणूया की चाइल्ड लेबर नाही आहे आपल्याकडे. पण इतर केसेस मात्र भरपूर आहेत. कोरोनामध्ये ऑर्फन झालेली चाइल्ड्स भरपूर आहेत, एक पालक असलेली बालकं भरपूर आहेत. त्यामुळे खूप अशी बालकं आहेत ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. नक्कीच ही जी मुलं जो आपण मगाशी म्हटलं की रोमॅन्टिक रिलेशनशिप अंडर 18 एजमध्ये जी होतात, तर या संदर्भात म्हणजे अर्थात तो वेगळा चर्चेचा विषय आहे, पण बालकल्याण समितीकडे जेव्हा ही मुलं येतात त्यावेळी त्यांचं काउन्सिलिंग वगैरे किंवा त्यांच्या पालकांचं काउन्सिलिंग वगैरे काही होतं का? हो, काउन्सिलिंग हा एक वेगळा भागच आहे आणि ते कायद्याने सुद्धा बंधनकारक केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी बालकल्याण समितीसमोर बालक सादर केलं जातं त्यावेळी बालकल्याण समिती प्रथम बघतं की हे बालक आपल्या कार्यक्षेत्रात येतं का. येत जर असेल तर तशी ऑर्डर म्हणजे तसा आदेश अगोदर लेखी स्वरूपात करावा लागतो की या कारणामुळे बालकल्याण समितीच्या अधिकार कक्षेत येतं. आता त्या बालकाला परत कुटुंबात समाविष्ट करणं खूप गरजेचं असतं. पॉक्सो कायद्यामधील जर ती बालिका असेल तर पटकन तिला तिचं घर म्हणजे तिचे आईवडील ॲक्सेप्ट करत नाहीत, कारण काय तिची प्रेग्नन्सी आहे, शेजारी आता काय म्हणतील, अशा वेळी त्या समाजाचा विचार येतो, पालकांना लाज वाटते. अशा वेळी त्यांना बालगृहात ठेवावं लागतं. आणि मग पहिला आदेश होतो सामाजिक तपासणीचा, सोशल इन्व्हेस्टिगेशन, की अशी गोष्ट का घडली या बालिकेच्या बाबत. तर एक सोशल इन्व्हेस्टिगेशन आणि दुसरं काउन्सिलिंग, समुपदेशन, हे 2 आदेश पहिलेच आदेश बालकल्याण समिती करतं की याचा सामाजिक तपासणी अहवाल सादर करावा आणि बालकाचं आणि पालकांचं समुपदेशन करावं. आता हे कोण करतं, तर बालकल्याण समितीला समुपदेशन करण्याचे अधिकार नाही आहेत. तर एक जिल्हा बाल संरक्षण कक्ष प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष असतो. तर त्यामध्ये समुपदेशक हे पद आहे. मग त्या कक्षामार्फत जे समुपदेशक आहेत ते समुपदेशक प्रत्यक्ष बालिकेच्या घरी जातात, समुपदेशन करतात. तो अहवाल बालकल्याण समितीला सादर केला जातो. त्यावेळी बालकल्याण समितीला समजतं की का प्रकार हा घडलेला आहे आणि त्या बालकाला किंवा बालिकेला पुन्हा घरात समाविष्ट करून घेण्यासाठी काय गोष्ट आवश्यक आहे, त्या प्रकारे आदेश आणि निर्देश बालकल्याण समिती पारित करीत असते. तुमच्याकडे अशा अनेक केसेस आल्या असतील गेल्या 3 वर्षामध्ये. हो, आणि तुम्ही दोन्ही बाजू बघितल्या असतील त्याच्या. नेमकी अशा वेळी पालकांची काय रिॲक्शन असते? पॉक्सो कायद्यामधील मगाशी जे म्हटलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः पॉक्सो कायद्यामधील जे गुन्हे नोंद झालेले आहेत आपल्या जिल्ह्यात, हे रोमॅन्टिक रिलेशन म्हणजे प्रेम संबंधच त्याच्यातनं शारीरिक संबंध आले आणि मग पॉक्सो केस रजिस्टर्ड झाली असे आहेत. प्रेग्नन्सी जर असेल एखाद्या मुलीची तर पालक मुलीला ताब्यात घेत नाहीत. अरे बापरे. कारण ती प्रेग्नन्सी आपल्याकडे जी निदर्शनास येते म्हणजे हे दुःखदायक आहे. 6वा-7वा महिना झाला त्या बालिकेला की तिच्या पालकांना समजून येते, तोपर्यंत ती शाळेत जाते आहे, रोज पालकांच्या नजरेस येते, तरी पालकांना 6वा-7वा महिना ती गरोदर होईपर्यंत लक्षातच येत नाही. हे दुःखदायक आहे. आणि मग पालकांना तो शॉक असतो, मग ते घेत नाहीत. ज्यावेळी मुलगी गरोदर असते आणि ती बालगृहात दाखल असते त्यावेळी पालक त्या मुलीला स्वीकारत नाहीत, कारण तिचं बाळंतपण जर झालं तर समाज काय म्हणेल, शेजारी काय म्हणेल. मग बालगृहातच त्या मुलीला ठेवलं जातं आणि बालगृहातच तिचं बाळंतपण होतं. त्यानंतर मग ते बालकाचं काय करायचं, तर त्या बालिकेला ते शासनाला द्यायचं असतं. बालक समर्पण प्रक्रिया करायची असते. मग ते बालक परत बालकल्याण समितीच्या अधिकार कक्षेत येतं. बालिका आहेच म्हणजे तिची आई आहे आणि ते बाळ जे नवीन
नवजात बाळ आहे ते पण बालकल्याण समितीच्या अधिकार कक्षेत येतं. ते बाळ मग आपल्याकडे सा म्हटलं जातं, SAA विशेष दत्तकगृह, ते नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता. परत असं बाळ आम्ही रत्नागिरीमध्ये पाठवतो. रत्नागिरीमध्ये दत्तक बालगृह आहे, त्या ठिकाणी ते ठेवलं जातं आणि मग ते अडॉप्शन म्हणजे दत्तक प्रक्रियेमध्ये आणलं जातं. 2,000 ते 2,500 कुटुंब आज त्या लाईनमध्ये आहेत की ज्यांना बाळ दत्तक पाहिजे आहे. मग हे बाळ आम्ही दत्तक प्रक्रियेमध्ये आणताना त्याची सगळी माहिती त्या त्या पालकांना दिली जाते आणि मग ते पालक ते बाळ दत्तक घेतात. इकडे असं होतं, त्या बालिकेची डिलिव्हरी झाली की ते बाळ ज्याप्रमाणे दत्तक प्रक्रियेमध्ये जातं, त्यानंतर मात्र ते जे पालक आहेत ते पालक ह्या बालिकेला आपल्या घरी घेऊन जातात. अशा गोष्टी ज्यावेळी बाळाच्या आईला घरी घेऊन जातात. म्हणजे रोमॅन्टिक रिलेशन मधून पालकांची भूमिका आपल्या जिल्ह्यामध्ये अशी आहे की ज्यावेळी आज तिचं ॲबॉर्शन होत नाही, म्हणजे ठराविक आठवड्यांच्या पलीकडे तिचं गर्भारपण गेलेलं आहे, अशा वेळी तिची डिलिव्हरी शासनाकडून केली जाते आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मग त्या बालिकेला तिचे पालक ऍक्सेप्ट करतात, घरी घेऊन जातात. हाही प्रश्न आहे. आणि बाळ दत्तकसाठी जातं. ओके. अशी बाळं बरीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातली फॉरेनला सुद्धा गेलेली आहेत. फक्त ती आज माहिती उघड करता येत नाहीत. बरोबर. आणि खूप चांगल्या कुटुंबात समाविष्ट झालेली आहेत. आणि इकडे अशी बालिका कुटुंबात समाविष्ट होऊन तिचं लग्न पण झालेलं आहे, अशा आहेत, पुन्हा त्या कुटुंबात समाविष्ट होतात. त्याचबरोबर एक माझी या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बालिकांचं बालगृह नाहीये. अच्छा. बालकांचं बालगृह आहे. आता एखादी बालिका जर ती प्रेग्नंट असेल किंवा पालक स्वीकारत नाही आहेत किंवा तिला घरात जायचं नाहीये आई वडिलांकडे, मग ती जाणार कुठे? मग आपल्याला तिला वर्ग आदेशाने बदली करावी लागते आणि रत्नागिरीला पाठवावं लागतं. कारण जवळचा जिल्हा रत्नागिरी आणि रत्नागिरीमध्ये बालिकांचं बालगृह आहे. अच्छा. त्यामुळे जिल्ह्याला आपल्या बालिकांच्या बालगृहाची स्थापना होणं खूप गरजेचं आहे. कारण अशी बालिका जर आम्ही रत्नागिरीला पाठवली, तिची केस सुरू होते, त्यावेळी परत तिला आणा, तिच्या पालकांना परत समुपदेशन करून तिचं आणि तिची एकत्र मीटिंग घडवून आणा, हे सगळं शक्य होत नाही. त्या बालिकांचं बालगृह खूप आवश्यक आहे. सर, हा तुम्ही म्हटलं की महिला बालकल्याण विभाग येतो ना याच्यामध्ये, प्रशासकीय. म्हणजे प्रशासकीय विभाग आणि तुमचं कोऑर्डिनेशन कसं असतं? बालकल्याण समिती ही अंडर द स्टॅच्यूट स्थापन झालेली आहे. मगाशी जे म्हटलं गॅजेट होतं आणि कायद्यामध्ये त्याची प्रोव्हिजन दिलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफिसर असतात, हे अंडर द स्टॅच्यूट नसतात, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल ते पद नाही आहे. पण बालकल्याण समिती हे मॅजिस्ट्रेट म्हणून काम करतं. म्हणजे एक अध्यक्ष आणि 4 सदस्य ज्यावेळी बालकल्याण समितीच्या पदावर काम करत असतात त्यावेळी ते मॅजिस्ट्रेटच्या पॉवर्स त्यांना येतात. ज्या पूर्वी क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि आता BNSS, तर त्या आधारे जे मॅजिस्ट्रेटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांना जे अधिकार प्राप्त आहेत ते सर्व अधिकार बालकल्याण समितीला प्राप्त आहेत. त्यामुळे एक कोर्टाचेच अधिकार आल्यासारखं आहे आणि त्यामुळे वॉरंट काढता येतं, समन्स काढता येतं. याचा धाक अजूनही जनमानसात आहे आणि शासनाला सुद्धा मॅजिस्ट्रेटचे पॉवर्स या समितीला आहे हे माहीत आहे आणि त्यामुळे त्याचा योग्य वापर करून बालकांना पुन्हा कुटुंबात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रशासनाच्या वतीने काही या बालकांसाठी काही खेळ किंवा असे काही उपक्रम राबवले जातात का? नेहमीचे खेळ तर चालूच असतात. कारण बालगृहामध्ये ज्यावेळी बालक दाखल होतो त्यावेळी शासन नियमाप्रमाणे त्यांचा दिनक्रम सगळं आखून दिलेला आहे. संध्याकाळचं काय, सकाळचे खेळ, त्यांचं जेवण, त्यांचं नाश्ता, सगळं नियमच केलेले आहेत. त्या नियमाप्रमाणे आवश्यक ती घटक त्याच्या जेवणात पण असले पाहिजेत, त्याप्रमाणे केले जातात. खेळ पण असतात. आता बाल महोत्सव सादर केला जातो, म्हणजे विभागीय केला जातो आणि मग राज्यस्तरावर सुद्धा केला जातो आणि सर्व बालगृहातली बालकं त्यामध्ये सहभागी होतात. पारितोषिक वितरण समारंभ असतो, जिल्हास्तरीय पण असतो, विभागीय असतो आणि राज्यस्तरावर असतो, जेणेकरून सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा महोत्सवात ती बालकं भाग घेतात. सर, तुमच्या या समितीला, बालकल्याण समितीला, तुमच्या चांगल्या कार्याबद्दल शासनाकडून अलीकडेच गौरवण्यात आलंय, तर त्या पुरस्काराबद्दल सांगा. पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोकण विभागात बेस्ट बालकल्याण समिती म्हणून पारितोषिक मिळालं. सगळ्यात महत्वाचं मी सुरुवातीलाच म्हटलं की अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात. कायद्यालाच हे अभिप्रेत आहे की एकमत नसावं
म्हणजे 4 वेगवेगळी मतं असावीत म्हणून बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट म्हटलं जातं यांना. एक MSW वाला असेल, एक सायकियाट्रिस्ट असेल, एक लॉवाला असेल. लॉवाला असेल तर तो प्रोव्हिजनच दाखवणार. MSW वाला असेल तर तो समुपदेशन सामाजिक भावनेबद्दल बोलणार. सायकियाट्रिस्ट असेल तर तो वैद्यकीय त्या ह्याच्याबद्दल बोलणार. हे सगळे एकत्र येऊन त्यांचा निर्णय एक होणं गरजेचं असतं. बालकल्याण समिती सिंधुदुर्ग म्हणजे 3 वर्षाच्या कालावधीत आमचा 5ही जणांचा निर्णय कधीच वेगवेगळा आला नाही. वा. एकही अशी केस नाही ज्या ठिकाणी म्हणजे पुन्हा बैठक घ्यावी लागली. कारण जसं बेंचचं काम चालतं हायकोर्टचं, सुप्रीम कोर्टचं, म्हणजे 2+2 अशी 2 जर मतं वेगवेगळी झाली 4 सदस्यांपैकी, तर ज्या ठिकाणी अध्यक्ष मतदान करतो, अध्यक्ष मत मांडतो, तर ते मत फायनल धरलं जातं. पण बालकल्याण समितीने सतत जे आदेश पारित केले ते 5ही जणांचं जे मत होतं त्याप्रमाणेच झाले. एकही केस बालकल्याण समितीच्या विरुद्ध नाही. जी बालकल्याण समितीने आम्ही जे आदेश निर्देश पारित करतो तर त्यांना जिल्हा कोर्टामध्ये आव्हान देता येतं. काही केसेस स्वतः बालकल्याण समितीने दखल घेतल्या. म्हणजे आपल्या जिल्ह्यात शिक्षकांकडून काही वेळा मारहाण झाली आहे आणि वर्तमानपत्रात आलं, सोशल मीडियावर आलं की असं असं घडलं, तर स्वतः बालकल्याण समितीने त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि FIR दाखल करण्यास भाग पडला आहे. तर याची दखल सुद्धा राज्यस्तरावरून घेण्यात आली. त्याचप्रमाणे बालगृहाची संख्या कमी झाली पाहिजे. म्हणजे बालगृहात बालक राहून उपयोगाचं नाही, तर ते कुटुंबात गेलं पाहिजे. आपल्याकडे मुलांचं बालगृह आहे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात, संख्या फक्त 7 बालकं आहेत. म्हणजे कुटुंब हेच प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे, संस्था हा अंतिम पर्याय. त्यामुळे काही दिवस आम्ही बालगृहात बालक ठेवतो, पण सातत्याने समुपदेशन करून ते बालक कसं परत कुटुंबात जाईल, कुटुंब त्याला स्वीकारेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा अभ्यास होईल, शाळेच्या प्रवाहात तो येईल, या दृष्टीने बालकल्याण समिती सिंधुदुर्गने काम केलं. आणि याची दखल घेऊनच आम्हाला यावर्षी बेस्ट बालकल्याण समिती कोकण विभाग म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. नक्कीच सर, तुमचं हे काम सिंधुदुर्गच्या बालकल्याण समितीचं जे काम आहे ते खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि त्याचं फळ देखील तुम्हाला मिळालं आहे. धन्यवाद सर. आज आपण आपल्या चर्चेमध्ये नक्की बालकल्याण समिती म्हणजे काय असते, त्याचं कार्य कसं चालतं आणि सिंधुदुर्गातली परिस्थिती काय आहे याबद्दल आपल्याकडून खूप छान माहिती मिळाली. खरं तर ही देवाघरची फुलं आहेत, निष्पाप आहेत, पण काही कारणांमुळे ती वाट चुकलेली आहेत. अशा मुलांना आधार देण्याचं काम बालकल्याण समितीच्या माध्यमातून होतं आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं काम तर अतिशय सुंदररित्या सुरू आहे. तुमच्या या कामाला आकाशवाणी परिवाराकडून उदंड शुभेच्छा. आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, खूप छान माहिती दिलीत, त्यासाठी आकाशवाणीतर्फे आपले आभार. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.